महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. मध्यरात्रीचा कहर. यात्रेला गेलेल्या मजुराचा संसार राख. 80,000ची रोकडंही जळून खाक. नवापूर तालुक्यातील शेही गावात मध्यरात्री भीषण आग लागून एका गरीब मजुराचा संपूर्ण संसार काही क्षणात राख झाला. सुरत्या जेठ्या गावीत यांचे कुटुंब वडफळी येथील आदिमाता यात्रेसाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने घरातील सर्व सदस्य बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. या आगीत घरातील अत्यावश्यक कागदपत्रे, कपडे, धान्य साठा आणि कष्टाने साठवलेली तब्बल 80,000 रुपयांची रोकड जळून भस्मसात झाली. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत सर्व काही नष्ट झाले होते. या घटनेमुळे संबंधित मजूर कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, नवापूर. आज आमच्या शेही गावात सुरत्या जेठी वडवी यांच्या घरात रात्री अचानक 2-2:30च्या सुमारास आग लागली आणि हे लोक आमच्या गावाच्या बाजूला वडफळी येथे आदिमाता यात्रेची यात्रा सुरू असल्या कारणाने हे सगळे लोक दरवर्षीप्रमाणे यात्रेला गेलेले होते. आग कशामुळे लागली ते काय आम्हाला कळलं नाही, परंतु आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याचा तडाखा बसलेला आहे. रात्री गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य कोचऱ्या दादा आहे किंवा नबाजी दादा आहे, तसेच राजेशंकर नाईक, सगळ्या गावकऱ्यांनी बायांनी मिळून रात्री जेमतेम करून आग विझवली. आम्ही फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन रिसीव केला नाही. तसंच जी आग आटोक्यात आली त्याच्यामुळे परिसरातील नुकसान वाचलं आणि या जे घरमालकाचं आहे तर यांचं सगळं नुकसान झालेलं आहे. काय खायचं वाचलं नाही, अंगातले कपडे वाचले नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही, भांडे आता छायाचित्रामध्ये दिसतं एक भांडं सुद्धा वाचलेलं नाही आहे. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे की त्यांनी सुद्धा या लोकांना मदत करावी. मी शेहीचे सरपंच आहे. आमच्या गावात अचानक आग लागली तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, जे मदत होईल ते. आमच्या गावातले उपसरपंच पण आहे, सरपंच ताई मीच आहे आणि हे गरीब लोक आहेत, मजुरी करून खाणारे, त्यांचे सगळे पैसे, धान्य वगैरे सगळे जळाले. पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही करू आमचे ग्रामपंचायतनं. सुरत्या जेठ्या वडवी या आम्हा रात्री जत्राम गेला था गाव से ही ता रात्री अचानक येता आग लागी आणि आम्हा खावणं नाही, फाडके नाही, काहीच नाही. म्हणजे अख्खो कागदे बागदे अख्खे शिलगीने शिलगी गी है. ता हम यात्रा में गएला अचानक आग लगी थी, हमन का खबर ना है. तो फड़ के खावटी बसने कुशन बटन बोली गया कई माँ पैसा थवला था 80,000 मैं टलूला था ते भी बोली गया.